चांगलंच सकारात्मक आहे. पण जेव्हा तुम्ही तुमचं इच्छापत्र घेऊन कस्टोडियनकडे गेलात तेव्हा आपल्या व्यवस्थेमध्ये म्हणजे तुमचा अनुभव काय होता? खरं म्हणजे सांगायचं जर का झालं तर माझा अनुभव तुमच्या आधी कोणी कधी अशा कस्टोडियनकडे गेलाय का? नाही. नाही, टाइम्स म्हणजे कदाचित भारत देशामधला मी पहिलीच व्यक्ती असीन की जिनी सुप्रीम कोर्टच्या फ्रेमवर्क प्रमाणे स्वतःचं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवलं. आणि जेव्हा मी अर्थातच गेलो त्यावेळेला मी पहिलीच अशी व्यक्ती होतो की जी कस्टोडियनकडे गेलो. आणि मी आमचे डॉक्टर भूपेंद्र पाटील आहेत, एफ साऊथच्या महानगरपालिकेच्या, मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डामध्ये ते ऑफिसर आहेत. तर म्हणजे ते पहिलेच कस्टोडियन देशातले असे आहेत की ज्यांनी ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह रिसीव्ह केलं माझ्याकडनं. तर त्यामुळे मी जेव्हा गेलो त्यावेळेला परिस्थिती अशी होती की 6 मार्चला GR आला होता. 8 मार्चला आमची कोर्टाची केस होती. तेव्हा मला तो GR दाखवण्यात आला की हे बघा असे असे ऑफिसर नेमले आहेत वगैरे वगैरे. आणि लगेचच लगोलग मी त्यांच्याकडे माझा हे घेऊन गेलो, म्हणजे पूर्णविरामाचं इच्छापत्र सबमिट करण्यासाठी. त्यामुळे तेव्हा परिस्थिती अशी होती की त्यांना सुद्धा धड आपण काय करतोय हे माहीत नव्हतं, बरोबर ना. त्यामुळे ते मला म्हणाले की तुम्ही फारच छान काम करताय, मला पण तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊन स्वतःचं बनवायचं आहे ना, पण अजून माझ्याकडे पूर्ण माहिती नाही आहे. पहिल्या वेळेला मी गेलो असल्यामुळे मी समजू शकतो की ते घाईघाईने सगळा विषय झाल्यामुळे असेल, पण जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातनं मला अनेक ठिकाणून लोकांचे फोन येतात, ईमेल येतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की अजूनसुद्धा वर्षभर होऊन सुद्धा कस्टोडियन हे पद निर्माण होणं म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अजूनसुद्धा झालेल्या नाहीत. म्हणजे थोडक्यात असं की आज आपल्याला लोकांपर्यंत काय आहे, तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे यंत्रणा आहे का, ती तुम्हाला कुठे मिळेल, ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह किंवा इच्छापत्र बनवण्यासाठी मदत कुठून घेता येईल आणि ते देण्यासाठी म्हणून सबमिट करण्यासाठीची यंत्रणा काय, एवढं तरी कमीत कमी आपल्याकडे सहज कोणालाही कळलं पाहिजे इथपर्यंत